Hello students, welcome back in our online English lecture. Student, today we are going to learn a very interesting and new topic. 4.4, the sign of 4. Actually, the Sir Arthur Conan Doyle. द साइन ऑफ फोर. विद्यार्थी मित्रांनो, या पार्ट फर्स्टमध्ये सर आर्थर कॅनन डायल यांच्या अत्यंत सुप्रसिद्ध आणि रहस्यात्मक असणारी द साइन ऑफ फोर ही कादंबरी आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण या कादंबरीमध्ये असणारे प्रमुख पात्र यांचा परिचय करून घेणार आहोत. त्याचबरोबर या कथेची रूपरेषा आणि काही बोर्ड एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन यावर आधारित येऊ शकतात अभ्यास करणार आहोत. नाव सो लेट अस बिगिन विथ इंट्रोडक्शन ऑफ रायटर सर आर्थर कॅनन डायल. अबाउट द नॉवेलिस्ट. आता लेखकाविषयी सर आर्थर इग्नेटाइस कॅनन डायल, बॉर्न 22 May 1859, died 7 July 1930, was a British writer who created the character Sherlock Holmes. Originally a physician in 1887, he published a study in Scarlet, the first of 4 novels and more than 50 short stories about Holmes and Dr. Watson. लेखक परिचय सर आर्थर इग्नेटियस कॅनन डायल यांचा जन्म, मृत्यू या सगळ्याबद्दल माहिती घेत असताना ते ब्रिटिश लेखक होते आणि ब्रिटिश लेखक असताना त्यांनी कशा प्रकारे पात्र निर्माण केले. मुळात ते एक डॉक्टर होते. त्यांनी प्रकाशित केलेली स्टडी इन स्कारलेट ही पहिल्या 4 कादंबरीपैकी एक कादंबरी आहे. त्यांनी 50हूनही अधिक लघुकथा लिहिलेल्या आहेत. याच्यामध्ये होम्स अँड डॉक्टर वॅटसन यांच्याबद्दलच्या कथा आहेत आणि त्या खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत. क्राईम फिक्शन या प्रकारामध्ये शेरलॉक होम्स यांच्या कथा या एक महिलेच्या दगड समजल्या जातात आणि अशाच प्रकारची कथा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. द साइन ऑफ फोर is the second novel of Arthur Conan Doyle. Sherlock Holmes and Dr. Watson solve the mystery of hidden treasure and a murder. And the sign of four, 4 खुणा किंवा 4 चिन्ह किंवा 4 पुरावे ही सर आर्थर कॅनन डायल यांची दुसरी कादंबरी आहे. यामध्ये शेरलॉक होम्स अँड डॉक्टर वॅटसन या 2 डिटेक्टिव्हनी कशा प्रकारे रहस्यमय असणाऱ्या त्या खजिन्याचा किंवा मृत्यूचा किंवा मर्डरचा गुंता सोडवलेला आहे. आणि याच्यावरती कशा प्रकारचे क्वेश्चन बोर्ड एक्झामला येऊ शकते. कोणतंही नॉवेल लर्न करण्यापूर्वी क्वेश्चन्स कसे असणार आहेत बघा. क्वेश्चन नंबर 5D मध्ये येणार आहे क्वेश्चन्स. यावर आधारित येणारे क्वेश्चन्स कसे असणार आहे बघा. प्लॉट, कॅरेक्टर, स्ट्रक्चर, लँग्वेज, थीम, सेटिंग या कादंबरीच्या घटकावर म्हणजेच एलिमेंट्स ऑफ नॉवेल याच्यावर आधारित असणार आहे. प्रश्नांचं स्वरूप एकंदरीत या प्रकारचं असू शकतं. डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ मेरी मॉटसन, डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ डॉक्टर वॅटसन, discuss the theme of the novel in brief, and another important character, compare the characteristics of Dr. Watson's and Sherlock Holmes, explain the theme of the novel, explain the setting of the novel, narrate the plot of the extract in your own words. थोडक्यात काय, या कादंबरीवर आधारित जे एलिमेंट्स ऑफ नॉवेल आहे, जे प्रश्न आहेत त्यावरच क्वेश्चन असणार आहेत. यामध्ये असणारे प्रमुख पात्र असणार आहेत. त्यामधले प्रमुख पात्र कोणकोणते आहेत. कॅरेक्टर, मेजर कॅरेक्टर्स ऑफ अ फिल्म. या प्रस्तुत कादंबरीमध्ये सर्वात महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे शेरलॉक होम्स. एक मेन हिरो आहे, प्रोटोगॉनिस्ट आहे, डिटेक्टिव्ह आहे बाय प्रोफेशननी आणि या कादंबरीतलं प्रमुख पात्र आहे. हा एक नायक आहे आणि त्याचबरोबर ते डिटेक्टिव्ह आहे, गुप्तहेर आहे. त्यानंतर जॉन वॅटसन, मॅरी मॉटसन हे जे आहेत जॉन वॅटसन, डॉक्टर वॉटसन हे व्यवसायाने एक डॉक्टर आहेत. त्याचबरोबर एक सर्जन म्हणून काम करत होते, पण सध्या रिटायर असल्यामुळे शेरलॉक होम्सचे सहकारी मित्र आहे. मेरी मॉटसन
आणि ही न्यू क्लायंट असते शेरलॉक्सची, की शेरलॉक्स यांची नवीन कॅरेक्टर आहे आणि ती जी केस घेऊन आलेली आहे ती आर्थर मॉटसन यांची ती मुलगी आहे. मेजर शोल्टो, ऑफिसर्स ऑफ इंडिया रेजिमेंट इन बॉम्बे इन्फंट्री अँड त्याचबरोबर मेजर शेल्टो हे भारतीय रेजिमेंटमध्ये म्हणजे बॉम्बे 34 इथले पायदळ सैनिक होते आणि तशाच पद्धतीने अंदमान बेटावरील दंड देणाऱ्या तुरुंगावरील किंवा वसाहतीमधील एक गार्ड आहेत. त्याचबरोबर थोडेस शेल्टो, मेजर शेल्टो सन, द मॅन हू सेंट एनोमिनेस अँड मेरी मॉड्सन्स. मेजर थोडेस शेल्टो हा मेजर शेल्टो यांचा मुलगा आहे. मेरी मॉड्सन यांना अनामिक नावाने जो पत्र पाठवणारा तोच थोडेस शेल्टो आहे. टोंगा हे एक अनादर कॅरेक्टर आहे आणि हे जे कॅरेक्टर आहे अंदमान बेटावरील पिग्मी जमातीमधला टॉबी आहे. टॉबी हा एक डॉगी आहे अँड अनादर तो एक कुत्रा आहे. त्याचबरोबर होम्सला तो अतिशय महत्त्वाची अशी मदत केलेली आहे. या पात्रांच्या आधारे आपण ही आउटलाईन बघणार आहोत की काय आउटलाईन आहे ह्या नॉवेलची. आता ज्या पद्धतीने नॉवेल स्टार्ट होते, द नॉवेल बिगिन्स विथ होम्स अँड डॉक्टर वॅटसन्स एंगेज इन अ डिस्कशन्स वेन मेरी मॉडसन्स अ यंग वुमन वेन and who desires Holmes' advice soon visits to at their place. ह्या कथेची सुरुवात होम्स आणि वॅटसन दोघांचे डिस्कशनमध्ये गर्क असताना त्यांच्या सल्ल्याची गरज असणारी एक युवती, तिचं नाव आहे मेरी मॉडसन, हिची इंट्रोड्यूस होती. आणि मेरी tells that after her father disappeared under mysterious circumstances some 10 years ago, she began receiving a large pearl in the mail on the same day every year. बऱ्याचशा भेटींच्या दरम्यान मेरी हे सांगत असते की 10 वर्षापूर्वी तिचे वडील रहस्यमय पद्धतीने गायब झालेले आहेत आणि ते जे गायब झाले तेव्हापासून त्याच दिवशी तिला एका मेलच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून एक लार्ज पर्ल म्हणजे मोठा मोती येऊ लागलेला आहे, अतिशय एक्सपेन्सिव्ह. सी टेल्स दॅट सी हॅज, पुढे ती काय सांगते बघा, सी हॅज रिसिव्ड अ लेटर इन्स्ट्रक्टिंग हर टू गो. तिला जे पत्र मिळत आहे त्या पत्रामध्ये काहीतरी इन्स्ट्रक्शन्स होतात की एका ठिकाणी तिला बोलवण्यात आलं होतं. विथ अकंपनीमेंट ऑफ 2 फ्रेंड्स टू लिसियम थिएटर. लिसियम थिएटर या ठिकाणी तिला 2 मित्रांच्या सोबत बोलवण्यात आलं होतं. द लेटर गिव्स हिंट्स टू सम इनजस्टिस हॅज बीन डन टू हर. त्या लेटरमध्ये असं काही लिहिलेलं होतं का तिच्यावर काहीतरी अन्याय झालेला आहे. होम्स अँड वॅटसन ॲग्री टू अकंपनी मॅरी. आणि हे दोघंही होम्स आणि वॅटसन काय करतात, केस स्वीकारतात आणि ते सहमती दर्शवतात. सून वॅटसन अँड मेरी आर अट्रॅक्टेड टू वन अनदर. आणि नंतर काही काळानंतर डॉक्टर वॅटसन मेरी हे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. व्हेन देअर आर 3 रीडिंग to the Lyceum Theatre, Holmes, Watson and Mary. They are whisked away in a darkened carriage to a strange house. जेव्हा ते तिघेही होम्स, वॅटसन अँड मेरी लिसियम थिएटरच्या दिशेने एका विचित्र अशा घराकडे जाताना दिसतात. विदिन दे फाइंड अन इसेंट्रिक जेंटलमॅन नेम्ड थोडेस शेल्टो. ही रिव्हील्स दॅट नॉट ओनली हॅज मेरीज फादर डाईड but also she is a partial heir to a great hidden treasure. विद्यार्थी मित्रांनो, या घरामध्ये त्यांना जो विचित्र माणूस दिसतो किंवा भेटतो तो आहे थोडियस शेल्टो. थोडियस शेल्टो हा कोण आहे तर मेजर शेल्टो यांचा मुलगा आहे. मेजर शेल्टो आपण कॅरेक्टर्समध्ये बघितलेलं आहे की जे इंडियन रेजिमेंट 34 बॉम्बे इथल्या पायदळामध्ये एक सैनिक होते. तर मेजर शेल्टो हे कोण आहेत तर मेजर शेल्टो अँड मेरी मॉडसन हे यांचे वडील आर्थर मॉडस्टन हे दोघे जण त्या काळामध्ये मित्र होते. आणि असं हा विचित्र थोडियस शेल्टो सांगतो का मेरीचे वडील आता मृत्यू झालेले आहेत आणि मेरी एका लपलेल्या किंवा हिडन ट्रेजर खजिन्याची ती वारसदार आहे. थोडियस गोज ऑन द एक्सप्लेन दॅट हिज फादर ऑलवेज लिव्ड इन फिअर ऑफ मेन
and wooden legs, on an occasion struck out of perfect strangers who were so handicapped. On his deathbed, the elder Shelto revealed to his sons existences of the treasure, but just before they could tell them where it was, and the face of a bearded man appeared in the window, and the old master fatal heart attack. पुढे थोडंच काय सांगतं की मेरीचे वडील एका व्यक्तीला नेहमी घाबरत होते. ती व्यक्ती म्हणजे कोण? ती एका एका पायाने अपंग असणारी व्यक्ती की जिचा पाय हा लाकडी आहे. आणि अशाच पद्धतीने थोडंच सांगतो की माझ्या वडिलांनी मेरीच्या वडिलांना बोलून घेतलं होतं आणि त्यांना लपलेल्या खजिन्याची चर्चा करायची होती. आणि ते शेल्टो म्हणजेच मेजर शेल्टो यांना गुप्त खजिन्याची माहिती देणारच. तितक्यातच त्यांना कुणीतरी दिसतं काचेमधून एक दाढी असणारी व्यक्ती. ती व्यक्ती दिसल्यानंतर इतक्यात त्यांना हार्ट अटॅक येतो. द नेक्स्ट मॉर्निंग काय होतं बघा. A note was found affixed to the body. It read sign of 4. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मृत शरीराजवळ एक चिठ्ठी सापडते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं साइन ऑफ 4. म्हणजे 4 जणांची नावं लिहिलेली असतात. यावरूनच या कादंबरीचं नाव आहे साइन ऑफ 4. Thaddeus proceed to explain that after searching for years for the treasure, his brother Bartholomew discovered in a hidden attack in a family house. On his deathbed, the brother's father made them swear they would share the treasures with Mary Watson, who has some unknown claim in the fortune. Thaddeus concluded by entering the three to accompany him to the family estate, where they will divide up to the fortune. When यापुढे थोडी अशी माहिती होतो की अनेक वर्ष या खजिन्याचा शोध घेतल्यानंतर त्याचा भाऊ जो बार्थोलोम्यू याला अचानकपणे तो खजिना घरामध्ये सापडतो. त्यांच्या मृत्यूसमयी काय झालेलं आहे की शपथ दिली गेलेली का मेरी वॉटसन बरोबर तो खजिना डिव्हाइड केला गेला पाहिजे, की जी अचानकपणे या वाटणीमध्ये सहभागी झालेली होती. थडियसने या तिघांनाही कौटुंबिक मालमत्ता किंवा एक त्याचं डिव्हायडेशन व्हायला हवं असा तो भाग तिला मिळणार होता. When they arrived the family estate, 3 finds a shaken housekeeper who claims the Bartholomew has no emerged from his locked room. All the day Holmes and Watson peer through the keyhole of the room and they find a natural grinning face learning at them. जेव्हा होम्स वॅटसन मेरी हे जेव्हा कौटुंबिक इस्टेमध्ये आले तेव्हा हादरलेला त्यांचा नोकर सापडला